गोट्या खेळ खेळूच ते 2-3 डाव शपथविधी घेतले ना, त्यांना गोट्या खेळणं फार चांगलं समजतं. गोट्या खेळून खेळून सगळा कारभार चालवलं सरकारनं. तुम्हाला पैसे नाही आहे, लाडक्या बहिणीला बदनाम का करताय? शक्तीपीठ कोणा मागितला होता? का देताय तुम्ही? काही गरज आहे का? जाऊ द्या 3 वर्ष, कोणाची मागणी नाही, काहीच नाही. मग तरी तुम्ही शक्तीपीठाचा आग्रह का करता हो? इतर कित्येक प्रकल्प आहे, गृहनिर्माण असेल मुंबईमध्ये. आज जर तुम्ही पाहिलं तर बिग सिटी मध्ये किती पैसा ओतला सरकारने ते बघा ना. मग नागपूर असेल, तुमचं संभाजीनगर असेल, तुम्ही पुणे असेल, मुंबई असेल, इथं तुमचे 2 ते 3 लाख कोटी रुपये गुंतवले. पुऱ्या महाराष्ट्राला दिले काय? म्हणजे ग्रामीण भागातला माणूस मोठ्या अडचणीत आल्यानंतर तुम्ही पैशाचं सोंग करता येत नाही असं म्हणताय, फार चुकीचं आहे. अहो साधा डीपीडीसीचे 200 कोटी कमी करा, सगळ्या क्लास 1 आणि क्लास 2 चे ऑफिसर जेवढे आहे किंवा जे काही आहे त्याच्यातून पगार कट करा, आरामशीर 1 लाख कोटीची बचत होऊ शकते तुमची. द्यायला मानसिकता पाहिजे. आणि केंद्र सरकार तर तुमचंच आहे दादा. पंजाब ज्या ताकदीनं समोर आलं त्या ताकदीनं तुम्हाला समोर काय येतं? दादाची दादागिरी फक्त सत्तेत राहापुरती शिल्लक आहे. शेतकऱ्यासाठी ते दादागिरी दाखवणार कधी, त्याची वाट पाहतो आम्ही.